Hello, वेलकम यू गाइस। दिस इज आकाश शलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आम्ही आज. ओके, 2 दिवसापूर्वी अ, जे रामचंद्र खाडे आहेत, त्यांच्याशी जे नॉर्सेट 7 मध्ये त्यांचा रँक 289 होता. ओके, आणि त्यालाच धरून आम्ही असं विचार केलाय की त्यांची जी स्टोरी आहे ती खूप मोटिवेशनल असणार तुमच्यासाठी. त्यामुळंच एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही टेक्निकल कारणामुळं तो व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकला नाही, आणि रेकॉर्ड झाला तरी अर्धवट झाला, व्यवस्थित आवाज येत नव्हता. ओके, तरी आज आपण ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ तर नेहमी ऐकला असेल, पण मला असं वाटलं की त्यांची जी स्टोरी आहे, त्यांचा जो एक प्रवास आहे 2023 मधला, कारण त्यांचं पासआउट 2023 मधला आहे. त्यांनी पासआउट झाल्यानंतर DMER दिली, नॉर्सेट 5 दिली आणि DHS दिली, ज्यामध्ये त्यांचं सिलेक्शन नाही झालं. ओके, म्हणजे त्यांची जर्नी सुरुवात झाली, पहिली एक्झाम, दुसरी एक्झाम, तिसरी एक्झाम. ओके, बट नॉर्सेट 6 मध्ये त्यांना खूप चांगला रँक मिळाला. ओके, आणि असं वाटतं की त्यांना जे एम्स पाहिजे. ओके, नॉर्सेट म्हणजे एम्स सगळ्यांना माहिती आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ओके, प्रत्येक स्टेट मध्ये एक एक एम्स आहे. ओके, आपल्याही महाराष्ट्र स्टेटमध्ये नागपूर एम्स आहे, नागपूरला एम्स आहे. तर तिथे त्यांचं सिलेक्शन होईल असं आपण एक प्रार्थना करू. ओके ओके, आणि त्यांच्याशी आता बोलण्याचा प्रयत्न करू. ओके, त्यांची जी स्टोरी आहे ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. त्यांची जर्नी, त्यांचा अभ्यास, त्यांनी कसा अभ्यास केला, कुठले पुस्तकं वाचले, सगळे याच्यामध्ये आपण बोलूया. ओके, राम, तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. प्लीज, आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रूली मोटिवेशनलची गरज आहे. सगळ्यांनी माझ्याविषयी माझी जी स्टोरी आहे, माझं मोटिवेशन ऐकलं. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा मुलांना मोटिवेट केलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा जो प्रवास आहे तो इझी होईल येणाऱ्या एक्झामसाठी. ओके, राम, तुम्ही सुरू करू शकता. थँक्यू सो मच सर, मला इन्व्हाइट केल्याबद्दल. मी रामचंद्र खाडे. मी आत्ताची नॉर्थ 6 एक्झाम दिलेली. त्याच्यामध्ये मला प्रिलियम्स मध्ये 99.71% मिळाले. त्याचबरोबर मेन्स मध्ये माझा 289 रँक आलेला आहे, आणि ओबीसी मधून माझा 100 रँक आलेला आहे. तर मी आकाश सरांना खूप धन्यवाद मानतो, कारण त्यांच्यामुळे आज मला जी माझी जर्नी आहे, ती आयुष्याचे जे खडतर प्रवास आहे किंवा हा जर्नी आहे, ती त्यांच्या युट्यूब चॅनलद्वारे लोकांसमोर मांडता यावी. त्याचबरोबर आज ज्या पण लोकांना समस्या आहेत, ज्या लोकांना एक्झाम प्रिपेअर करताना खूप काही समस्या येतात, त्या सर्व समस्या आपण आज डिस्कस करणार आहोत. तर आकाश सर, तुमचं खूप मनापासून धन्यवाद. राम, जस्ट एक छोट्याशा सेंटेन्स मध्ये सांगा, एक छोट्या वाक्यामध्ये, की तुमची जी DHS, DMER आणि नॉर्सेट 5 ची जी जर्नी होती, ज्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळाला नाही, त्यानंतर तुम्ही अभ्यास कसा सुरू केला? मी सुरुवातीपासून सांगतो, बेसिक पासून, की मी सुरुवात कसं केला. सुरुवातीपासून म्हणजे बेसिक, मी सुरुवातीला ना ऍक्च्युली मी कोचिंग जॉईन केलेलं, दिल्लीचं NNL कोचिंग जॉईन केलेलं. पण त्यावेळेस कोचिंग जॉईन केलेलं, पण मी त्या कोचिंग मधून ना काही ठराविक इम्पॉर्टंट टॉपिक्स केलेले, कारण एक्झाम जवळ आलेले त्यामुळे. तर मला असं वाटतं की कोचिंग मी काय जॉईन केलं, कारण मला वाटत होतं की त्यावेळेस माझे कन्सेप्ट वगैरे माझे स्वतःहून रीड करून क्लिअर होणार नाही. आता समजा कन्सेप्ट क्लिअर नसते आपले, तर मग आपण एक्झाम मध्ये रँक चांगली येऊ शकते आपली, नाही येऊ शकत. मग त्यासाठी मी क्लासेस लावलेले. क्लासेस मधून मी जे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, सगळेच टॉपिक मी करायचे, तर मला माहित होतं माझे 9 मंथ जरी झाले तरी माझी थेरी काही कम्प्लीट होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी मी विचारात घेऊन मी ज्या इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, आपले 7 to 8 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत नॉर्थ साठी किंवा मोस्ट ऑफ द नर्सिंग एक्झाम साठी, ते 7 to 8 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. जसं की आपण OBGYN बोलू शकतो, फंडामेंटल बोलू शकतो, मेंटल हेल्थ नर्सिंग बोलू शकतो, त्याचबरोबर आपण MSN बोलू शकतो.
हे जे पिडियाट्रिक्स बोलू शकतो आणि कम्युनिटी हे जे मेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती मी जास्त फोकस केला. त्याचबरोबर मी कन्सेप्ट क्लिअर झाले. त्याचबरोबर मला अजून वाटत होतं की थोडं काहीतरी अजून त्या कन्सेप्ट किंवा अजून काहीतरी अंडरस्टँडिंग लेवल वाढण्यासाठी मी पी आर यादवचं बुक थिअरीचा ते रेफर केलं. ज्यावेळेस पी आर यादवचं बुक मी रेफर केलं त्यावेळेस मी दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवत होतो. माझे ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर झालेले क्लासेसमधून, पण मला असं वाटलं की अजून काहीतरी मी जास्त इम्प्रुव्हमेंट व्हावी किंवा अजून काहीतरी चांगली इम्प्रुव्हमेंट व्हावी सिलेक्शन होण्यासाठी मी पी आर यादवचं बुक रेफर केला. त्याच्यामध्ये मी थेअरी पहिल्यांदा घेतली. थेअरीमध्ये मी दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवतो, थेअरी आणि एमसीक्यू. ज्यावेळेस मी टॉपिक वर थेअरी करायला गेलो त्याचबरोबर मी सायमल्टेनियसली एमसीक्यूचं पण प्रॅक्टिस करत होतो पी आर यादवच्याच बुकमध्ये. ज्यावेळेस मी एमसीक्यूचं प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस मी ना काय करायचो, जे एमसीक्यू मला माहित आहेत की मला जे 100% येतात ते एमसीक्यू मी टिक मार्क करून पुढे जायचो. पण जे एमसीक्यू मला माहित आहेत की मला ते एमसीक्यू नेक्स्ट टाइमला जर मी रिवाइज करायला गेलो तर ते विसरणार आहे किंवा मला जे येत नाही तर ते एमसीक्यू ना मी सर्कल करायचो, जेणेकरून ज्यावेळेस रिव्हिजन करेल त्यावेळेस माझा टाइम वेस्ट होणार नाही. ते मेन जे इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत जे की मला येत नव्हते, जे मी त्यांना सर्कल केलेलं ते फक्त मी रीड करून पुढे जाईल. हे जेव्हा माझं बेसिक क्लिअर झालं त्यानंतर मी टेस्ट सिरीज जॉईन केली. मग टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर ना मी स्वतःला इव्हॅल्युएट करायला लागलो. टेस्ट सिरीज मध्ये सुरुवातीला माझी रँक खूप खराब यायची, पण त्या टेस्ट सिरीज मधून मला एक स्वतःला कॉन्फिडन्स आला. समजलं की मी नक्की कुठे आहे. मग त्या मिस्टेक्स नुसार मी ते मिस्टेक्स सुधारत गेलो. त्याचबरोबर जसं माझं कन्सेप्ट क्लिअर झाले त्याचबरोबर मी एनक्लेसचं साऊंडर्स एनक्लेसचं बुक आहे ते रेफर चालू करायला केलं. ते पण जसं मी पी आर यादवचं बुक आहे ना सेम तसंच मी रेफर केलं. जसं की आपण थेअरी सिस्टम वाईज जातो त्याचबरोबर मी सिस्टम वाईज गेलेलो, टॉपिक वाईज गेलेलो, सिस्टम मधून टॉपिक वाईज गेलेलो. त्या टॉपिकचे मी एमसीक्यू जे पण साऊंडर्स आहेत त्याच्यातून करायचो. अशा प्रकारे मी थेअरी कम्प्लीट केलेली सर. ओके, आता एक सांगा मला की सगळ्यांना कोचिंगची गरज आहे का? जस्ट आता तुम्ही पास आउट होते 2023 मध्ये आणि तुम्ही कोचिंग जॉईन केलं, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? कोचिंग करणं गरजेचं आहे का? आणि कुणी कोचिंग करायला पाहिजे आणि कोचिंग केली तर कुठे करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि सोबतच टेस्ट सिरीजची गरज आहे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. कोचिंग म्हणजे ना तो डिसाईड करतो मेन तुमचे बेसिक क्लिअर करण्यासाठी. आता कोचिंग कोणी जॉईन करायचं तर त्याच्यामध्ये मी तर असं सांगेल सगळ्यांना की अशा लोकांनी केलं पाहिजे की ज्या लोकांचं बेसिक आपल्या पहिल्यांदा रीड करून किंवा दुसऱ्यांदा रीड करून क्लिअर नाही होत किंवा कन्सेप्ट आपले क्लिअर नाही होत अशा लोकांनी जॉईन केलं पाहिजे. हे बघा दुनियामध्ये ना खूप सारे कोचिंग क्लासेस आहेत, पण माझं असं म्हणणं आहे की लोकांनी असंच कोचिंग जॉईन केलं पाहिजे की जेणेकरून हे तुम्हाला समजेल. म्हणजे मला स्वतःला कोणत्या शिक्षकाचं शिकवलेलं आवडतं. आजकाल मग सगळेच क्लासेस डेमो लेक्चर्स वगैरे ठेवतात बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या शिक्षकाचं ते शिकवण्याची पद्धत आवडते किंवा ज्या भाषेत तुम्हाला शिकवलेलं आवडतं तर त्या भाषेचे तुम्ही कोचिंग केलेली चांगली. त्याचबरोबर मी तुम्हाला हे पण सांगेल कोचिंग कुणी नाही करायची की ज्या लोकांचे रीड कन्सेप्ट वगैरे शाळेमध्ये किंवा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डिग्रीचा जो कोर्स आहे तो रनिंग असताना तुमचं बेसिक चांगलं होतं, तुमचे मार्क्स चांगले यायचे, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा रीड करता किंवा तुम्हाला समजतं. त्या लोकांनी जरी नाही कोचिंग जॉईन तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आपला कोचिंगचा मेन उद्देश हाच असतो, एक तर डायरेक्शन भेटली पाहिजे. डायरेक्शन भेटते, कोचिंगवाले सगळे तुम्हाला डायरेक्शन देत असतात, पॉझिटिव्ह थिंग्स सांगत असतात, निगेटिव्ह थिंग्स सांगत असतात, कोणते एक्झाम कशी प्रिपेअर करायची, कोणत्या सब्जेक्टला किती इम्पॉर्टन्स द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी कोचिंगने समजतात. तर मी मोस्टली रिकमेंड हेच करेल की तुम्ही कोचिंग लावा जे की तुम्हाला अंडरस्टँडेबल असेल तुमच्या लँग्वेजमध्ये, तुम्हाला इझी पडेल अंडरस्टँडिंगसाठी, त्यानेच कोचिंग लावा असं माझं सगळं म्हणणं आहे. सोबतच टेस्ट सिरीजचं किती महत्व आहे तुम्हाला काय वाटतं? टेस्ट सिरीजचं महत्व खूप आहे, पण हे कधी की ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करता टेस्ट सिरीज जॉईन कधी करावी हे पण मेन इम्पॉर्टंट आहे. तुमचं जर बेसिकच क्लिअर नसेल किंवा तुमचे कन्सेप्टच क्लिअर नसतील तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून काय करणार, तुमचे रँक पाठी येणार, तुम्ही डिमोटिवेट होणार, डिप्रेस होणार, तुम्हाला वाटेल या सिलेक्शन होणार की नाही. ह्या सर्व गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टींना मग तुम्हाला सामोरं जावं लागेल.
मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, पहिलं तुम्ही बेसिक क्लिअर केलं पाहिजे. तुम्हाला आधी पण आता पहिल्या तुमच्या प्रश्नामध्ये बोललो मी की आपल्या बेसिक क्लिअर असलं पाहिजे. जर तुमचं बेसिक क्लिअर असेल, तुम्ही पी आर यादवचं बुक रीड केलं असेल, त्याचबरोबर तुम्ही सायमल्टेनियसली एमसीयू क्लिअर केले असेल पी आर यादव मध्ये, तर तुम्ही मग टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर तुम्ही महत्वाचं म्हणजे स्वतःला इव्हॅल्युएट करा. स्वतःला इव्हॅल्युएट करा, कुठे मिस्टेक होत आहेत, काय मिस्टेक होत आहेत, त्या मिस्टेक राईट डाऊन करा. राईट डाऊन केल्यानंतर त्या मिस्टेक बघा कोणत्या बुक, कोणत्या टॉपिक्स आहेत, कोणत्या सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्ट परत रिवाइज करत राहा. हे बघा, निगेटिव्ह मार्किंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक मार्क्सने माझे रँक एवढी महाग येते, 100 ते 200 लोकांमध्ये 200 लोकांनी पाठीमागे येते एक मार्क्सने. म्हणजे एवढं रँकिंग खूप इम्पॉर्टंट आहे, निगेटिव्ह मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं ते कंट्रोल करेल तेवढं चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणजे एक लोकांना, मुलांना प्रश्न पडतो की निगेटिव्ह मार्किंग कंट्रोल कसं करायचं. खूप लोकांचा हा प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग होत नाही, लोकांना वाटतं की हे सगळंच बरोबर आहे त्यामुळे ते सॉल्व्ह करत जातात. मी पण सेम तेच सिच्युएशन केलेलं आहे. तर माझं म्हणणं आहे की निगेटिव्ह मार्किंग तेव्हाच कंट्रोल होऊ शकतं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मिस्टेक्स बघाल, कोणत्या सब्जेक्टच्या मिस्टेक्स आहेत, त्या मिस्टेक तुम्हाला सुधारायचे असेल तर तुम्ही त्या टॉपिक रिलेटेड तुम्ही रिव्हिजन करत राहा. त्यावेळेस त्या मिस्टेक सुधारत राहतील. अशा प्रकारे स्वतःला इव्हॅल्युएट करत राहा. हळूहळू टेस्ट रँक तुमची वाढत राहील. असं नाही की सुरुवातीला रँक चांगलीच आली पाहिजे. सुरुवातीला माझी पण रँक खूप पाठी यायची त्यावेळेस, पण मी स्वतःला त्यावेळेस अनालाइज केलेलं की मी मागं का राहतोय, माझ्या काय मिस्टेक्स होत आहेत, ह्या मी स्वतःला अनालाइज करून घेतल्या आणि त्यानंतर मग हळूहळू माझी रँक वाढत गेली. ओके. आता मला एक सांगा याच्यामध्ये की तुम्ही विथ द जॉब अभ्यास केला की विदाऊट जॉब, म्हणजे घरी बसूनच पास झाल्यानंतर तुम्ही जॉब जॉईन केला होता? मी तर हेच सांगेल की एक माझी अशी परिस्थिती की फायनान्शियल सपोर्ट म्हणजे होता, पण मला स्वतःवरती डिपेंडंट म्हणजे डिपेंडंट राहायचं नव्हतं. मला इंडिपेंडंट राहून मी स्वतः काय करू शकतो का, म्हणजे मी जॉब, मी लोकांना पण हेच सांगेल, स्टुडंट लोकांना पण हेच सांगेल की मी जॉब जॉईन केला म्हणून तुम्ही करू नका. मला जॉब मी असंच शोधलेला की जेणेकरून मला जॉब मध्ये पण किमान 6 तास ते 5 तास ते 7 तास अभ्यास करायला भेटेल. अशा प्रकारे मी तो जॉब जॉईन केलेला. जर तिथे अभ्यास करायला भेटत नसेल तर मेन जे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे गव्हर्नमेंट एक्झामचं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामचं, ते माझं क्लिअर होणारच नाही. मी बेसिकली हेच ठरवलेलं, मी जॉईन जरी केला, जर मला तिथे अभ्यास करायला 5 ते 6 तास भेटत नसतील तर मी ते जॉब पण सोडेल, ह्या तयारीत होतो. पण मला त्या जॉब मध्ये ना टाइम भेटायचा, मोस्टली मी नाईट ड्युटीच घेतो, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या होत गेल्या. मी इंडस्ट्रियल जॉईन केलेलं, हॉस्पिटल जॉईन केलेलं नव्हतं. पण मी लोकांना हॉस्पिटल खूप लोकांना कमी रिकमेंड करेल, कारण आताच्या रेसिडेंटच्या एक्झाममुळे ज्या पण एक्झाम आलेले आहेत, DSSB म्हणा, RMLC म्हणा, नॉर्थ 7ची एक्झाम आहे, ESIC एक्झाम आले 1 ते मी लोकांना हे सांगेल की खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासमोर. एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे ना, ह्याच्यामध्ये ना हे 2024 मध्ये सगळ्या एक्झाम होणार आहेत. या 5 ते 6 महिन्यामध्ये सगळ्या एक्झाम, RRBची एक्झाम, हे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर समजा जॉबलाच घेऊन बसला, मला माहिती आहे जॉबमध्ये शिफ्ट ड्युटी असतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत नाहीत आणि आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ना ते बाजूला राहतं. अभ्यास होत नाही, मुलं थकून जातात ड्युटी करून हे करून. मग माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही, मला तर म्हणणं आहे की तुम्ही जॉब करा नाही तर नाही करा, पण माझं असं म्हणणं आहे की स्पेशली तुम्ही दिवसातून किमान 9 ते 10 तास अभ्यास डेली केला पाहिजे कन्सिस्टंटली. मला एक सांगा, अभ्यास करताना एक टाइम टेबल नावाचा एक प्रकार असतो, तो करणं गरजेचं आहे का? विदाऊट टाइम टेबल तुम्ही अभ्यास करू शकता की तुम्हाला एक टाइम टेबल डिसाईड करणं गरजेचं आहे? कारण बरेच विद्यार्थी आपले 3 शिफ्ट मध्ये काम करतात. कारण आपले जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत, बेसिकली लोअर मिडल क्लासचे मुलं असतात. ओके. आणि त्यांचं असं असतं की नर्सिंग झाल्या त्यांनी जॉब जॉईन करायला पाहिजे आणि घरी थोडी मदत होईल त्यामुळं. ओके. तुमचं असं मत आहे की म्हणजे तुमचं फायनान्शियल ओके होतं, तरी सुद्धा तुम्ही विचार केला की नाही, मला डिपेंड नाही राहायचं, मला करायचं होतं. बघा, एव्हरीथिंग इज तुमचं माइंडसेट काय. विथ द जॉब पण मिळवू शकता, विदाऊट जॉब. बरेच असे विद्यार्थी आहे की 3 तासाची ड्युटी करून सुद्धा, म्हणजे सॉरी 3 शिफ्ट मध्ये काम करून सुद्धा, सकाळपाळी, दुपारपाळी, रात्रपाळी करून सुद्धा जॉब मिळवलेले बरेच विद्यार्थी, असं नाही की नाही. ओके. ते तुमच्या हातात असतं की जॉब तुम्हाला आज पाहिजे, उद्या पाहिजे की एका वर्षानंतर पाहिजे. एव्हरीथिंग. तुम्ही ते सुद्धा म्हटलं की एक मार्क तुमचा रँक 200-200, 300 मुलांच्या म्हणजे मागे घेऊन जातो तुम्हाला.
ओके, 1 मार्क तुमचा. म्हणून निगेटिव्ह मार्क्स कंट्रोल करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बोललात की टेस्ट सिरीजने निगेटिव्ह मार्क्स कंट्रोल होतील डेफिनेटली. बघा, माझं पण मत असं आहे की तुम्हाला जिथून टेस्ट सिरीज मिळेल, जिथून स्वस्त मिळेल, जिथून चांगलं कंटेंट, स्वस्त म्हणजे चांगलं कंटेंट अगर मिळेल, तिथे तुम्ही सगळ्यांनी जॉईन करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की इथेच करा, तिथेच करा, जिथं तुम्हाला परवडेल. बट डेफिनेटली तुम्ही फ्रेशर असाल, तुमचं बेसिक क्लिअर असेल, तर नका करा तुम्ही कोचिंग जॉईन. बट टेस्ट सिरीज सगळ्यांनी जॉईन करणं गरजेचं आहे. आपल्या विकनेसेस, आपल्या स्ट्रेंथ जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या चुका होतात, चुकापासून जर तुम्ही तुमच्या त्या चुका दुरुस्त कराल, तरच तुम्ही पुढे जाणार. कारण चुका जर तुम्हाला समजल्या नाही, तर कसं तुम्ही पुढे जाणार? ओके, हे एक सुद्धा. आता मला एक सांगा, टाइम टेबल हा एक प्रकार कसा असतो, कसं आपण सेट करू शकतो? म्हणजे 3 पाळीमध्ये जॉब करणाऱ्या मुलांसाठी पण सांगा, आणि फक्त एक नॉर्मली घरी बसून अभ्यास करतो त्यांच्यासाठी पण तुमचं काय मत आहे याच्याविषयी? टाइम टेबल हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं जातं खरं तर. जर आपल्याला माहितच नसेल दिवसाचं शेड्यूल कसं आहे, आपण अभ्यास कसं करणार? आपल्याला माहितच नसेल आपण कोणत्या सब्जेक्टला किती टाइम दिला पाहिजे, तर आपला अभ्यास कम्प्लीट कसा होणार? ह्या सर्व गोष्टी आहेत. किंवा आपल्याला डायरेक्शन कशी भेटणार, आपण चाललोय तो ट्रॅक बरोबर आहे की नाही? आपला सिलेबस, आता एएसआयची एक्झाम कसे आहे, एक 40-45 दिवसानंतर आहे. तर ते 40-45 दिवसामध्ये आपलं सिलेबस कसं कव्हर होईल, त्यासाठी आपलं टाइम टेबल बनवणं महत्वाचं आहे. तर टाइम टेबल मी स्वतः काय कसं करायचो की माझी नाईट ड्युटी असायची, तर ज्यावेळेस मी नाईट ड्युटीवरून रूमवरती जायचो ना, तर त्यावेळेस मी स्वतः दिवसाचं टाइम टेबल बनवायचो. दिवसाच्या टाइम टेबल मध्ये मी स्वतः म्हणजे दिवस पूर्णपणे मी रिकाम असायचो, त्यामुळे मी असं काही नव्हतं की दिवसा मला काम असायचे, असं काही नव्हतं. त्यामुळे मी पूर्ण होल डेचं मी प्लॅनिंग करायचो. त्याच्यामध्ये मोस्टली हेच माझं असायचं, गोल असायचं की 10 तासाच्या वरती अभ्यास झाला पाहिजे दिवसातून. 10 तासाच्या आत झाला नाही पाहिजे, कारण मला ऑप्शन नव्हता दुसरा. आधीच 3 फेल्युअर भेटलेले मला. आता 3 फेल्युअर मधून बाहेर पडत असेल तर माझ्यासाठी मेहनतच एक ऑप्शन होता. मग ह्या गोष्टी करण्यासाठी आहे ना, मी काय करायचो, एक स्लॉट बनवायचो. 3-3 तासाचा स्लॉट बनवायचो नेहमी. म्हणजे 3 तासामध्ये समजा मी थिअरी केली पी आर यादव मध्ये, तर मी सेकंड 3 तासामध्ये मी एमसीक्यू प्रॅक्टिस करायचो. असं करत करत मी टाइम टेबल वगैरे बनवलेलं. मोस्टली मी ज्या पण टेस्ट सिरीज आहे, तर त्या टेस्ट सिरीज मी ना नेहमी ना, कधी पण ना, तर ज्यावेळेस मी रिलॅक्स असायचो त्यावेळेस मी सॉल्व्ह करायचो कधी पण. कारण खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा माइंडसेट, तुम्ही थकलेला असाल आणि तुम्ही जर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला घेतल्या, तर तुमच्या मिस्टेक्स खूप होतात, सिली सिली मिस्टेक्स होतात, ज्या आपल्याला इझी असतात. आणि नंतर त्या ज्यावेळेस आपण एक्झाम दिल्यानंतर आपल्याला समजतं यार हे तर मला येत होतं. ह्या सर्व गोष्टी असतात. मग त्या करण्यासाठी ना मी काय करायचो, ते सिरीज ना नेहमी जेवण केल्यानंतर मी 1 तास स्लिप घ्यायचो. मग स्लिप घेतल्यानंतर काय व्हायचं, माइंड फ्रेश व्हायचा. मग माइंड फ्रेश झाल्यानंतर मी इव्हिनिंगच्या वेळेस मी टेस्ट सिरीज नेहमी करायचो. आता टाइम टेबलचा प्रश्न आला, जे लोक जॉब जॉईन करतायत, तर आता त्यांची शिफ्ट मध्ये असणार आहे ड्युटी, त्यामुळे मी असं सांगू शकत नाही की तुम्ही ह्या टाइमला हे करा किंवा त्या टाइमला हे करा. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच्या टाइम नुसार की तुम्ही किमान दिवसातून 6 ते 7 तास तर तुम्ही काढले पाहिजेत. जास्तच काढले पाहिजेत, पण 6 ते 7 तास तुम्ही काढलेच पाहिजेत. आणि असं माझं म्हणणं आहे की ज्या लोकांकडे खरंच ऑप्शन नसेल, त्याच लोकांनी जॉब ठेवा आणि जॉब कंटिन्यू ठेवून तुम्ही अभ्यास करा. ज्यांच्याकडे ऑप्शन आहे, ज्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे. पण मला वाटतं ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी थोडे 2-4 महिने हे थांबवले तरी चालेल, काय अडचण नाही. तुम्हाला जॉब प्रायव्हेट मध्ये भरपूर आहे नंतर, असं नाही की तुम्ही चुकून केलं म्हणजे तुम्हाला जॉबच नाही भेटणार. पण एवढं लक्षात हा विचार ठेवा की जर हे 4 महिने तुम्ही अभ्यास केला कंटिन्यू, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटल्यानंतर तिथे म्हणजे ते प्राऊड फील आहे ना, ते वेगळंच असणार आहे. मग तुम्हाला ते प्राऊड फील भेटण्यासाठी थोडीफार मेहनत करावी लागेल, थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागेल. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील असं माझं म्हणणं पुन्हा एक मला विचारायचंय, आता जे लेटेस्ट एक्झाम आहे पुढची ESIC आहे, जवळपास एक 40 ते 45 दिवस उरलेले आहेत एक्झामसाठी. ओके, आहे. तर बरोबर. मला एक सांगा, तुम्ही काय सांगाल मुलांसाठी की काय करू शकता तुम्ही? म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचा असं मला कॉल येतो की सर कोचिंग करायची आहे, सर आम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. आणि बरेच विद्यार्थी काय करतात, तर मे बी मला असं वाटतं की आपले जे मुलं आहेत त्यांचा फोकस आहे ना आपल्या जॉबवर आहे. जे जस्ट वॉन्ट टू डू अ बरोबर. वर्क. ओके, म्हणजे अभ्यासावर तेवढं त्यांचं फोकस नाहीये. बरेच मी विद्यार्थी बघतो आहे. सगळ्यांना होऊ शकते की प्रत्येक चे
वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, कुणाची फायनान्शियल कंडिशन, कुणाची हे. मी असं म्हणत नाही की त्यांनी करायलाच पाहिजे म्हणून, बट मला असं वाटतं की सगळ्यांनी ऍटलिस्ट टेस्ट सिरीज तरी जॉईन करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका कळायला पाहिजे. आपलं हे पहिल्यापासूनचं म्हणणं आहे, मी मागे पण तुम्हाला सांगितलं, बऱ्याचदा मी सांगतोय की बाबा ठीक आहे कोचिंग नका करा, बट यू हॅव टू सॉल्व टेस्ट, म्हणजे तुम्हाला तुमची रँक कळेल. आता मी सुद्धा जे लर्न नेक्स्ट नर्सिंग प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर मी टेस्ट सिरीज सकाळी 6 वाजता अपलोड करतो, रात्री 11 पर्यंत देतोय. फ्री ऑफ कॉस्ट असतं, बट फक्त 200 विद्यार्थी 300 विद्यार्थी अटेम्प्ट करतात. आता सांगा पेड केलेली, कारण 11च्या नंतर काय होतं की पेड स्टुडंट सॉल्व्ह करतात. तर माझं असं मत, मी तुमच्याशी डिस्कस सुद्धा केलंय की यार कधी कधी मला असं वाटतं की यार मी एवढं बनवतो, मी आता बघा एक रात्री 12-1 पर्यंत आपण टेस्ट बनवणं सिम्पल नाहीये. वी हॅव टू टाईप. एक 50 ते 60 एमसीक्यू टाईप करायसाठी एक जवळपास 2 ते 3 तास लागतात. ओके, तो क्वालिटी टाइम तुमच्यासाठी काढला जातो आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जर भेटत असेल, मी असं नाही म्हणत नाही की मी काहीतरी खूप मोठं काम करतो, हे म्हणतच नाही मी. ओके, बट मला असं वाटतं की जे ESIC आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असो, RRB असो, नॉर्सेट असो, तिथे आपल्या महाराष्ट्रातले स्टुडंट मॅक्सिमम आले पाहिजे. कारण मी मोनोपॉली बघितलेली आहे. राजस्थान स्टुडंट, केरळचे जे स्टुडंट आहेत, ओके, यांची मोनोपॉली मला भरपूर दिसते. तर मला असं वाटलं की आपले मुलं कुठेतरी मागे पडते. तर याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की कुठेतरी मोटिवेशन मिळालं पाहिजे. आता 45 दिवसावर एक्झाम राहिलेली आहे, काय करायला पाहिजे? आता बऱ्याचदा मला असं वाटलं की मी बोलून बोलून काय मी बोर झालो असेल सगळ्या स्टुडंटला. काहीतरी मे बी तुझ्याकडून काहीतरी नवीन मिळालं, मे बी खरंच इम्पॉर्टंट गोष्टी आहे ना. कारण असं नाही की प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिफरन्स असतो. ओके, मी काहीतरी माझी टेक्निक वेगळी असते अभ्यास करायची, मे बी तुझी टेक्निक वेगळी असेल. ओके, कुठे ना कुठं आपण मुलांशी कनेक्ट करून, मुलांना थोडं मोटिवेट करून, समजा ह्या एका व्हिडिओ मधून महाराष्ट्रामधले 10 जरी मुलं आले, कारण मला माहितीये महाराष्ट्रातले कमी जास्त 150 ते 200 वॅकन्सी ESIC मधून भरण्यात येणार आहे. हे जे 1930 वॅकन्सी आहेत ना, त्याच्यातल्या जवळपास 200 वॅकन्सी, 200 नाही 150 ते 200 पकडू आपण, ते महाराष्ट्रात भरतील. तर माझी अशी इच्छा आहे की ऍटलीस्ट 10 ते 15 विद्यार्थी हे महाराष्ट्रातले असेल. कारण मी का बरं 10 ते 15 म्हणत आहे, विचारपूर्वक म्हणत आहे. आता बरेच विद्यार्थी सर आम्ही काय कमी आहो का? पण मला माहिती आहे ना. मला माहितीये पोरांचा अभ्यास किती आहे, पोरांची कॅपॅसिटी किती आहे, कुठली गोष्ट शिकवल्यानंतर किती प्रमाणामध्ये आठवून म्हणजे हे करू शकतात, ग्राफ्स करू शकतात. आणि आपल्याला कॉम्पिटिशन हे प्युअरली ऑल इंडियाच्या स्टुडंटशी करायचे आहे. असं नाही की फक्त सगळ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर DMER झालं म्हणजे DMER ची जी लेवल आहे ती लेवल आणि सेंट्रलच्या एक्झामची लेवल फार वेगळी आहे. आता तुमचं जे उदाहरण घेऊ, आपण तुमचं उदाहरण घेऊ. तुम्ही DMER दिली, DMER ला सिलेक्शन नाही झालं आणि तुमचं नॉर्सेटला झालं, म्हणजे काय म्हणू शकतो आपण? ओके, कारण DMER मध्ये पॅटर्न वेगळा आहे, नॉर्सेटचा पॅटर्न वेगळा आहे, ESIC चा पॅटर्न वेगळा आहे. ESIC मध्ये फर्स्ट टाइम आता UPSC एक्झाम घेते आणि UPSC काही सिम्पल पेपर देणार नाही. हा, होऊ शकते एक समजा 100 किंवा 120 ची जर पेपर झाला तर त्यापैकी साधारणतः एक 20-30 एक्झाम सिम्पल असतील, पण कठीण पण देणार ना. कारण UPSC सगळ्यांना माहिती आहे IAS तयार करतो. ओके, जे IAS लेवलची एक्झाम्स होतात आणि UPSC आपलं स्टँडर्ड सेट केलेलं आहे. तर नर्सिंगची एक्झाम म्हणून का सिम्पल पेपर देणार तुम्हाला वाटतं का? नाही. ओके, तर मला एक विचारायचं आहे की सोबतच प्रिव्हियस जे पेपर्स यूज करणं आणि रीड करणं. आता मी असं तर म्हणेन जे पुराणे पेपर आहेत आपले प्रिव्हियस पेपर, ते एक प्रकारचं आपल्यासाठी, जर हिंदू असेल त्याच्यासाठी गीता आहे, ख्रिश्चन असेल तर त्याच्यासाठी बायबल आहे. पुराणे पेपर, आता बरेच विद्यार्थी म्हणतात PYQ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ज्यावेळी पेपर बनतो ना, पेपर हा जवळपास 50-60-70% जो पेपर असतो प्रिव्हियस इयर मधूनच येतोय. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे, बरेच तुम्ही PR बद्दल बोलता, मी सुद्धा बऱ्याच DMER मध्ये सांगितलं की PR वाचा. PR का बरं बोललो मी? कारण PR या दोन्ही काय केलेलं आहे की पूर्वीचे जे पेपर्स आहेत, ओके, PYQ पूर्ण त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहे. ओके, त्यामुळं आपल्याला क्वेश्चन येतात तर कुठले PR मधले किंवा टार्गेट मधले. टार्गेटने काय केलेलं आहे, अक्युमुलेट केलेलं आहे भरपूर सारे. तर मला एक सांगा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे आपल्याला वाचायला पाहिजे का? आणि वाचायचे तर कसे वाचायचे हे थोडं सांगा स्टुडंट्सना. तुमचे क्वेश्चन समजले मला. पहिली गोष्ट की टेस्ट सिरीज जे तुम्ही अपलोड करता फ्री मध्ये असतं लोकांना, तर मी स्वतः हे केलंय की
सरांचे जे पण युट्यूब आपल्या टेलिग्राम चॅनल आहे ना, त्याच्यावरती तुम्ही सर एमसीक्यू पाठवत असता. रोज डेली 20-25 एमसीक्यू असतात. तर मी तर डेली सॉल्व्ह करायचो. म्हणजे मी ना जिथून कंटेंट भेटेल तिथून मी ते हे करायचं. म्हणजे जेवढं कंटेंट फ्रीमध्ये भेटेल किंवा जेवढं कंटेंट आपल्याला भेटेल तेवढं मी ते प्रॅक्टिस करायचं जास्त. आणि लोकांना माझं तर हेच म्हणणं आहे की फ्री मध्ये असल्या लोकांना किंमतच नसते खरं तर. त्यांना पैसेवाले त्यांना वाटतात की हेच चांगले आहेत. हेच म्हणजे आताची सध्या परिस्थिती आहे. पण मी हेच सांगेल, मी अक्षरशः मी टेलिग्राम हे टीएनसीचे मी क्लासेस नव्हते जॉईन केले, मी फक्त ते सिरीज जॉईन केले. पण टीएनसीचे मी जे पण गोष्टी असायच्या त्या मी युज करायचो. जसं की त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ वगैरे यायच्या, त्या मी युज म्हणजे त्यांचे क्वेश्चन यायचे ते पण मी सॉल्व्ह करायचे. सरांचे टेलिग्राम वरती चॅनलवरती खूप क्वेश्चन यायचे, सिनारिओ बेस्ड क्वेश्चन यायचे, वन लाईनर क्वेश्चन यायचे. म्हणजे जशी एक्झाम असेल त्या प्रकारे सर एमसीक्यू टाकत होते. मग ते एमसीक्यू पण सॉल्व्ह करत म्हणजे जेवढं स्वतःहून माझ्याच्याने जास्त होईल तेवढं माझ्याच्याने जास्त होईल तेवढं मी प्रॅक्टिस जास्त करायचो. आता दुसरी गोष्ट, सरांचा प्रश्न होता की ईएसआयसी एक्झाम जवळ आलेले आहे. आणि तिसरा प्रश्न होता की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट. पहिली गोष्ट का म्हणजे जर तुम्हाला स्वतःलाच माहित नसेल एक्झामला क्वेश्चन कशा प्रकारे पडतात तर तुम्ही करणार कसा अभ्यास. जर तुम्हाला सब्जेक्ट इम्पॉर्टंट कोणते आहेत तेच माहित नसेल तर मग उपयोग काय त्या स्टडीचा. तुम्ही नुसतं मग ते रटत चालणार, अभ्यास करत चालला, तुम्हाला माहितच नाही कुठे आपलं गोल कुठपर्यंत आहे किंवा आपण कुठपर्यंत मेहनत करत राहायचं हे माहित नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्रिव्हियस इयरचे जे पण क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन बघायचे, काढायचे, त्याचबरोबर ते अनालाइज करायचे की कोणत्या सब्जेक्ट मधून आले ते टॉपिक, कोणत्या सब्जेक्टला जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, कोणत्या सब्जेक्ट मधून जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेत क्वेश्चन, ते तुम्हाला अनालाइज करत आहे. आणि हे मी म्हणजे मी स्वतः सांगेल की सरांना म्हणजे मी सरांना पण वाटलं तर मी पीडीएफ वगैरे पाठवतो. ते मी टीएनसीच्या टेलिग्राम चॅनलवरती ना लास्ट 5 इयरचे क्वेश्चन आलेले. तर मी ना ते क्वेश्चन्स मी स्वतः अनालाइज केले. त्याच्यामध्ये ना कोणत्या कोणत्या टॉपिक्स मधून आलेत, कोणत्या सब्जेक्ट मधून आलेत ते मी लिहिलं प्रत्येक क्वेश्चन. मग त्यावेळेस मला समजलं, मग मी त्याच्यातून ना इम्पॉर्टंट टॉपिक्सची लिस्ट काढली. कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स एक्झामसाठी त्याची लिस्ट काढली. मग त्याच्यातून मी अंदाज घेतला की कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि किती त्या टॉपिक्सला भर दिला पाहिजे. असं नाही, हे बघा आपल्याकडे भरपूर सब्जेक्ट आहेत नर्सिंगचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स कसं दिलं पाहिजे. आपण जर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगला जास्त इम्पॉर्टन्स देत असलो किंवा नर्सिंग एज्युकेशनला किंवा मॅनेजमेंटला आपण तर उपयोगच नाही काय, एक्झाम क्रॅक कशी होणार. जर जे मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यावरतीच फोकस केला पाहिजे. मग मी जेवढंच मला अपॉर्च्युनिटी भेटतील, जेवढ्या मला अवेलेबल रिसोर्सेस होते त्याचा सगळ्यांचा मी युज करायचो, प्रॉपरली युज करायचो. आणि त्यानुसार मी अभ्यास वगैरे चालू करायचो. त्या त्या गोष्टी म्हणजे ज्या इम्पॉर्टंट त्या गोष्टी मी बघायचो, अनालाइज करायचो, त्यानुसार मी चालत राहत होतो. प्रिव्हियस इयर मी हेच सांगेल सगळ्यांना की प्रिव्हियस इयर खूप इम्पॉर्टंट आहेत. स्वतःला आणि स्वतः ते अनालाइज करा आणि त्याच्यावरती फोकस करून ते टॉपिक्स तुम्ही करा. आणि दुसरी गोष्ट सरांचा होता की ईएसआयसी साठी, ईएसआयसीच्या एक्झामसाठी लोकांना खूप आता मोटिवेशनची गरज आहे किंवा माझं तर असं म्हणणं आहे की तुम्हाला मोटिवेशनची गरज लागलीच नाही पाहिजे. स्वतःमध्ये स्वतः मोटिवेशन तयार झालं पाहिजे की मला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजे. तुम्ही सांगितलं नाही पाहिजे की तू अभ्यास कर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी. मला माहित पाहिजे मला तो जॉब पाहिजे. मी असं एवढं हट्टी होता ना, मला तो जॉबच पाहिजे. मी हे पण ठरवलेलं की मी जॉब आहे ना इंडस्ट्रीचा जॉब जॉईन केला त्यावेळेस मी ठरवलेलं मी जोपर्यंत मला गव्हर्नमेंट एक्झाम भेटत नाही ना तोपर्यंत मी हा जॉब सोडणारच. मग त्याच्यासाठी मला कितीही मेहनत करावं लागेल किंवा कितीही वेळ लागेल. मला असंच म्हणणं आहे की ईएसआयसी साठी माझं असं म्हणणं आहे की मोटिवेशन वगैरे असलं हे विचार सोडा. तुम्हाला स्वतःहून तो जॉब पाहिजे तर तुम्ही ते मेहनत तशी केली पाहिजे. आणि मेहनत जॉब करून लोक करतात त्यांना मी हेच सांगेल की तुमचं भविष्य ह्या 4 ते 6 महिन्यामध्ये समजणार आहे. तुमचं एक म्हणतात ना तुमचे ड्रीम्स कम्प्लीट करण्याची संधी तुम्हाला या 4 महिन्यात भेटणार आहे. हे 4 महिने तुमचं भविष्य सांगणार आहे की तुमचं भविष्य कसं असणार आहे. तुमचं प्रायव्हेट जॉब नाही सांगणार किंवा नंतर तुम्हाला आयुष्यात रिग्रेट होईल एक वेळेस मी हे सांगत आहे की तुम्हाला नंतर वाटेल की यार माझे मित्र लागले जे अभ्यास करत होते मेहनत करत होते जिथे इमानदारीने मेहनत करत होते ते लागल्यानंतर मग तुम्हाला वाईट वाटेल या मी तेव्हा जॉब सोडायला पाहिजे होता, मी अभ्यास करायला पाहिजे. माझं म्हणणं नाही की तुम्ही जॉबच सोडा, फक्त माझं असं म्हणणं आहे की तुमचा अभ्यास किमान आत्ताच्या एक्झाम आल्या रिसेंटली ईएसआयची किमान 10 तास 9 तास तरी तुमचा अभ्यास झालाच पाहिजे. आणि आता सरांनी पण बोलले की
जे कोटाचे लोक असतात, राजस्थानचे लोक असतात, केरळचे लोक असतात, ते अक्षरशः थर्ड इयरला असताना, फोर्थ इयरला असतानाच मेहनत करत असतात. चांगली गोष्ट आहे. त्यांना ते तेव्हा समजलं. आपल्याला म्हणजे पास आउट झाल्यानंतर मला समजलं सगळ्या गोष्टी. पण असं माझं हेच म्हणणं आहे की तुम्हाला आता अवेअरनेस आहे. युट्यूब चॅनल, सरांचं युट्यूब चॅनल एवढं भारी आहे ना, प्रत्येक एक्झामचे अपडेट तुम्हाला भेटतील. ते पण एक्झामच्या अपडेट सुरुवातीपासून, सिलेबस पासून, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे तिथपर्यंत, एवढ्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला समज सर देत आहेत. एवढा अवेअरनेस आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या संधीचा उपयोग करा. ओके, थँक्यू रामचंद्र. आय थिंक बऱ्याच स्टुडंटला चांगलंच मोटिवेशन मिळेल किंवा प्रेरणा मिळेल की अभ्यास कसं करायचं, काय करायचं. बरेच गोष्ट आपण इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मागे बघू शकता जे लर्न नेक्स्ट नर्सिंग प्लॅटफॉर्मवर जे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून ऍप, त्याच्यामध्ये तुम्हाला हा कोर्स दिसू शकतो. ह्या कोर्समध्ये सगळे कंटेंट तुम्हाला मिळतील. जवळपास याच्यामध्ये 250 टेस्ट आहे, रेकॉर्डेड क्लासेस आहेत. ओके, एकदम मिनिमम याच्यामध्ये आहे आणि साधारणतः सगळ्यांना परवडण्यासारखं आहे माझ्या मते तरी. सोबतच टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. हा तुम्ही तिथून परचेस करू शकता. ओके, पुन्हा एक गोष्ट, रामचंद्र ची जी इंस्टाग्राम आयडी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे. ओके, जे इंस्टाग्राम आयडी त्याच्यावर तुम्ही रामचंद्रशी जोडू शकता. त्याला तुमचे जे पण क्वेश्चन असा, अभ्यास असो काही असो, तो तिथे तुम्हाला आन्सर करेल. ओके, सोबतच मी अशी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग हे जे फ्री मटेरियल प्रोव्हाइड करते त्याचा फायदा घ्या. सोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सगळे तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करता आणि व्हॉट्सअपवर एवढं काही मी ऍक्टिव्ह नसतो. डेफिनेटली टेलिग्रामवर जॉईन कराल तर तुम्हाला एमसीक्यू रोजचे प्रॅक्टिस करायला भेटतील. ओके, टेलिग्राम इज ऑलवेज गुड. ओके, सोबतच जे ऍप आहे प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यावर फ्री मटेरियल मध्ये भरपूर सारे पेपर्स आहेत, प्रिव्हियस पेपर, नॉर्सेटचे, ईएसआयसीचे, आरआरबीचे, सो भरपूर सारे व्हिडिओज आहेत. ओके, तिथून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. ओके, हा तुम्ही मागे बघू स्क्रीनवर तुम्हाला दिसते. हा कोर्स बेस्ट आहे तुमच्यासाठी. एक 50 ते 60 दिवसाचा कोर्स आहे, घ्या आणि डेफिनेटली तुम्हाला हेल्प होईल. ओके, रामचंद्र, थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं आपण इथे थांबूया कारण बराच वेळ झालेला आहे. ओके, अभ्यासाचे दिवस आहेत, मुलं म्हणतील काय वेळ खातात आमची. बट मला असं वाटतं की डेफिनेटली फायदा होईल मुलांना. ओके, आणि आपलं हे डिस्कशन आहे कुठे ना कुठं, कुठल्या नाही कुठल्या, जसं तू बोललास की सर तुमचं जे लाईव्ह सेशन असेल ते माझ्यासाठी खूप फायद्याचे होते, तसंच आजचं जे आपलं सेशन आहे हे कुणा नाही कुणा स्टुडंटसाठी फायद्याचं ठरेलच, मी अशी आशा करतोय. ओके, आणि सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. डेफिनेटली मी लवकरच ऑनलाईन येणार, तुमच्याशी एकदा संवाद करण्याचा, सगळ्या स्टुडंटशी बोलण्याचा प्रयत्न करेन, तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. बट डेफिनेटली आजचं जे गेस्ट आहेत रामचंद्र, खूप खूप थँक्यू, धन्यवाद. तुम्ही बोलू शकता. थँक्यू सो मच सर. ओके, थँक्यू सो मच सर. खूप म्हणजे ह्या प्लॅटफॉर्ममुळे खरं तर मला आज संधी भेटलेली आहे. तर खरंच म्हणजे म्हणतात ना, एक हंबल लॉयल माणूस म्हटलं तर नक्कीच आहे. की ह्यांच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये ना एक म्हणतात ना की लोकांच्या भविष्यासाठी त्यांनी खूप म्हणजे एक लोकांना एक चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते माझं असं म्हणणं आहे की ज्या पण गोष्टी आहेत, ज्या पण टेस्ट सिरीज म्हणा, हे म्हणा, तुमच्या भविष्यासाठी सगळ्या आहेत त्यांनी सरांनी देतात. आज तुम्हाला टेस्ट सिरीज फ्रीमध्ये एवढे प्रोव्हाइड करतायत. असं कोणी नाहीये की तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते, कुठले कोचिंग तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत नाहीये. तर ते फ्रीमध्ये भेटत असेल तर तुम्ही ते बघा. असं नाहीये की चांगले कोचिंगवाले टेस्ट सिरीज ज्यावेळेस देतात किंवा एक्झामला त्याच टेस्ट सिरीज मधलं पडतं, हे चुकीचं आहे. हा मनातून विचार काढून टाका. टेस्ट सिरीज ह्याच्यासाठीच असतात की स्वतःला अनालाइज करता आलं पाहिजे, स्वतः आपण कुठे कमी पडतो हे बघण्यासाठी असतं. त्याचबरोबर टेस्ट सिरीज निगेटिव्ह मार्किंग तुमचं कसं कंट्रोल होईल ह्याच्यासाठी असते. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपले एक्झाम आणि टेस्ट सिरीज मधली एमसीक्यू त्याच्याशी निगडीत असतील तर मग अजून चांगली गोष्ट. मग सरांनी एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, हा कोर्स पण आता लॉन्च केलेला आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा त्या संधीचा फायदा घ्यावा आणि ना तुमचं, मला वाटतंय सरांचं एक पूर्ण फुलाची पाकळी एवढं तरी कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असेल तुमच्या सक्सेस मध्ये. जसं माझ्या आज सक्सेस मध्ये या सरांचं खूप काही कॉन्ट्रीब्युशन आहे, ते मी बोलू शकत नाही, म्हणजे शब्दच नाही तेवढे माझ्याकडे. तर
हेच सांगेल, बेस्ट ऑफ लक तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी. जिद्दीने मेहनत करा, इमानदारीने मेहनत करा, प्रामाणिकपणे मेहनत करा, यश नक्कीच मिळेल तुम्हाला. थँक्यू सो मच.